भाजप नेते निशिकांत दुबे यांच्या विरोधामध्ये नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सुदाम कोंबडे यांनी याचिका दाखल केलेली आहे। नेमकी ही याचिका काय आहे आणि ही याचिका नेमकी का दाखल करण्यात आली याविषयी आपण सुदाम कोंबडे यांच्याशी बोलणार आहोत। आपण निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे। काय नेमकं कारण आहे त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्याचं? भाजपाचे जे मुजोर खासदार आहे निशिकांत दुबे यांच्या विरोधात आम्ही गेले 15 दिवसापूर्वी आम्ही नोटीस पाठवली आणि नोटीस पाठवल्या त्या नोटीसमध्ये असं म्हटलं होतं की ह्या निशिकांत दुबेनी जे काही मराठी माणूस आहे आणि मराठी भाषा आहे याच्याविषयी अनादर शब्द आणि त्यांनी सांगितलं की मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे, जो महाराष्ट्र आहे तो आमच्या तुकड्यावरती जगतो, या सगळ्या गोष्टीवरती आम्ही त्याला नोटीस पाठवली की तू 15 दिवसामध्ये मराठी माणूस आणि महाराष्ट्राची तुम्ही माफी मागितली पाहिजे। परंतु हा भाजपाचा मुजोर खासदार हा काही थांबायला तयारच नाही हो। तो आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्याविषयी सातत्याने बोलतच चालला आहे। म्हणून याला मराठी भाषेमध्ये याला धडा शिकवला गेला पाहिजे। म्हणून आज आम्ही नाशिक सत्र कोर्टामध्ये याच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केलेली आहे आणि 100% या मुजोर खासदाराला आम्ही धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही त्याला धडा शिकू, मराठी माणसाच्या माध्यमातून आम्ही त्याला धडा शिकू 100%। आपल्यासोबत या सगळ्या प्रकरणामध्ये काम करणारे वकील आहेत। आता ह्या सगळ्या प्रकरणातली कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? निशिकांत दुबे जे आहे त्यांना नाशिक न्यायालयात हजर राहावं लागेल किंवा कसं? निश्चितच त्यांना यावंच लागेल जेव्हा कोर्ट समन्स त्यांना इश्यू करेल। आता एक 4-5 दिवसाची आपल्याला तारीख मिळेल, त्या तारखेला इश्यू प्रोसेसची ऑर्डर होईल, म्हणजेच त्यांना समन्स काढायची कोर्ट ऑर्डर करेल। जसं त्यांना समन्स निघेल त्यांना कोर्टात हजर राहावं लागेल आणि ते जर नाही आले तर मग समन्सला ते नाही आले तर मग त्यांच्यावर वॉरंटचा आपण अर्ज करू। या सगळ्यामध्ये निशिकांत दुबेंच्या विरोधात आपण कायदेशीर काय आधार आहे, कुठले मुद्दे आहे कायदेशीर की ज्या आधारावरती आपण त्यांचं वक्तव्य चुकीचं असं ठरवतोय, बेकायदेशीर असं ठरवतोय? त्यांनी काही स्टेटमेंट्स केलेत मराठी माणसा आणि मराठी भाषा विरुद्ध, जसे की इनको पटक पटक के मारेगे, हे आमच्या तुकड्यावर जगतात। मुंबई जी महाराष्ट्रात आहे ती आपली फायनान्शियल कॅपिटल आहे, मेजर टॅक्स कलेक्शन हे महाराष्ट्रात न होतं। हे सगळे फॅक्ट्स त्यांना कदाचित माहीत नसावे। आपण त्यांना नोटीसमध्ये सांगितलं होतं, एक तर तुम्ही माफी मागा 15 दिवसात, नाही तर तुम्ही बोललेलं वक्तव्य कसं खरं याचं आम्हाला एक्सप्लेनेशन द्या, तुमच्या नोटीसला रिप्लाय द्या। ते काही आलेलं नाही आहे टिल डेट, म्हणून आपण पुढे आता केस फाईल केलेली आहे। तर आपण जी केली आहे ती अंडर सेक्शन 356 विच इज डिफेमेशन, की डिफेमेटरी स्टेटमेंट्स त्यांनी काही इश्यू केलेत, ज्यांनी एक सुदाम सर एक मराठी माणूस म्हणून ते मराठी माणसाच्या हितासाठी नेहमी काम करत आले, तर एक मराठी माणूस म्हणून त्यांचे जे सेंटिमेंट्स हर्ट झालेले आहेत त्या शब्दांनी, तर अंडर सेक्शन 356 आपण डेफेमेशन केस फाईल केली आहे BNS भारतीय न्याय संहिता। आणि दुसरं म्हणजे त्यांनी एक कम्युनल व्हायलन्स क्रिएट करायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे 2 प्रांतांमध्ये किंवा 2 भाषामध्ये हिंदी वर्सेस मराठी, जे सध्या मराठी भाषा एक स्कूलमध्ये इंट्रोड्यूस करायची जो मिशन चाललं आहे माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरेंचं, याचा उद्देश किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये कुठंच हे नाही आहे की आपल्याला एक 2 भाषेविरुद्ध काही कॉन्फ्लिक्ट आहे किंवा त्या भाषेचा तिरस्कार आहे, असं कुठंच नाही आहे। पण यांचं जे वक्तव्य आहेत निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यातनं ते सरळ दिसतंय की ते मराठी माणसाबद्दल काही तिरस्कार हेतूनी बोलत आहेत। तर ते जे कम्युनल हेट्रेट क्रिएट करतात त्याच्यासाठी अंडर सेक्शन 352 ऑफ BNS आपण अशा याचिका फाईल केलेली आहे। आपण बघतोय आपल्यासोबत वकील होते, त्याचबरोबर याचिकाकर्ते सुदाम कोंबडे देखील होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निशिकांत दुबे यांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत पुढे नेमका काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।